हाय हॅलो नमस्कार, मी सुरेखा आजच्या नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आता वाजलेत 11 आणि माझे घरातली सर्व कामे आवरली आहेत। फरशी पुसायची बाकी, फक्त बाकी आमचे जेवण भांडे धुणं सर्व आवरलं। आणि आता मला जायचं आहे बँकेमध्ये। आणि रुई काय शाळेत गेली नव्हती, आम्हाला सकाळी आज उठायला उशीर झाला, त्यामुळे रुई शाळेत गेली नव्हती। तर म्हटलं चला आज ती पण घरी आहे, मग बँकेचं जे काम आहे ते होऊन जाईल। तर मला बँकेत अकाउंट ओपन करण्यासाठी जायचं आहे। तर चला मग आता मी निघते, कारण परत त्यांचा मग ब्रेक होईल, किंवा मग माझा आधार कार्ड पॅन कार्डवरती ॲड्रेस नाशिकचा नाही आहे, कोपरगावचा आहे। तर मग होतंय की नाही, किंवा मग त्या प्रोसेसला थोडा वेळ लागणार आहे। तर मी आता निघते, चला मग। आम्ही आता इथं बस किंवा ऑटोनी जाणार आहे, जे लवकर भेटेल ते। आणि म्हणजे बस आली तर बस, किंवा मग ऑटो असली तर ऑटो। मी आता बँकेतून आले, काम तर काही झालं नाही, पण आम्ही दोघी विनाकारण थकून गेलो। हे सगळं बघू शकता तुम्ही कसे झाले। आणि रुईला भूक लागली होती, तर काहीतरी खायला घे म्हणे, तर तिला खाण्यासाठी आणलंय पॅटीस। तर मग आता मी तिला खायला देते आणि मी आवरून घेते, मग फ्रेश होते। तिचे दिलेत मी हातपाय धुवून, ड्रेस काही तिने चेंज नाही केला। तर मग आता आवरून घेते, मग भेटते तुम्हाला। मी काल डीमार्टला गेले होते, तुम्हाला तर सांगितलं ती डीमार्टवरून यायला मला उशीर झाला। तर म्हटलं आता डीमार्टवरून काय काय आणलंय ते तुम्हाला दाखवावं आहे। तर मग मी आज बँकेत जाऊन आले। बँकेत काय पाऊस, बँकेत पाऊस असल्यामुळे काय मी शूट केलं नाही। तर म्हटलं आता तिकडून जाऊन आले, तर मग डीमार्टमधून काय काय आणले ते तुम्हाला आता दाखवते। तर सगळ्यात पहिलं मंगलदीपचा हा अगरबत्तीचा पुडा आणलाय। हे राजगिरा लाडूचं पॅकेट आणलंय। हे राजगिरा लाडू चांगले लागतात, मी मागच्या वेळेस पण आणलं होतं, तर मग हे चांगले लागतात म्हणून हे एक पॅकेट घेऊन आले। रुईला लागतंच काही ना काही। हे आपले सोयाबीन म्हणतो ते एक सोयाबीनचं पॅक घेऊन आले। खिचडीत छान लागतात हे सोयाबीन, आम्हाला आवडतात, त्यामुळे मग हे एक पॅक घेऊन आले। आणि यातलं बरंचसं सामान माझ्याकडे घरात होतं थोडं थोडं अवेलेबल, पण मग एक्स्ट्राचं आणून ठेवलं, कसं पावसामुळं कधी जायला जमत नाही, त्यामुळं। हे डॉक्टर ओटेकरचं एक पीनट बटर आणलंय। पीनट बटर छोट्या साईजमध्ये आणलं, कारण मग रुईला लागतं, आम्हाला तर काही आवडत नाही पण रुईला आवडतं, तर मग छोट्या साईजमध्ये घेऊन आले। तिला टिफिनला कधी रोल वगैरे बनवून दिला तर मग त्याला लावून द्यायला लागतं, तर मग ते एक घेऊन आले। एक नारळ घेऊन आले। हे नारळ किती 22 रुपयाला होतं, तर मग चांगलं वाटलं हे नारळ। पाणी पण होतं, म्हटलं खीर करण्यासाठी चांगलं ओलं नारळ असतं, तर मग एक घेऊन आले। रुईला खीर खूप आवडती। एक कोलगेटची पेस्ट आणली आहे। आम्ही शक्यतो हिमालयाची पेस्ट वापरतो, पण आता हिमालयाची पेस्टनी सध्या काय व्हायला लागले, तर म्हणजे आपल्याला फ्रेश फील होत नाही दिवसभर। तर म्हटलं आता ह्या वेळेस कोलगेट आणून बघू, कोलगेट मॅक्स फ्रेश आहे, तर मग हे आणून बघितलंय। ते हिमालयाच्या पेस्टनी असं दिवसभर असं फ्रेश फील होत नाही, त्यामुळे मग चेंज करून बघितलं। एक टोमॅटो केचप आणलंय किसनचं, आणि यातलं बरंचसं सामान माझ्याकडे अवेलेबल होतं। नंतर उघडू बाळा, आता ते थोड्या वेळाने उघडू, थांब थोड्या वेळाने उघडून देते, पोळी लावून देते तुला, कसं लागतं बघू आपण, थांब। एक डवची साबण घेऊन आले, आम्ही डव साबण वापरतो, माझ्याकडे एक अवेलेबल होती पण एक आणून ठेवली। एक मुरलीची तेलाची पिशवी घेऊन आले। हिमालयाचा बेबी सोप आणलाय रुईसाठी, मग हिमालयाचं शक्यतो मी प्रोडक्ट्स वापरते, त्यामुळे मग एक बेबी सोप आणला। एक मॅगीचं छोटंसं पॅकेट आणलंय। घडी साबणी आणले मी, तर मग ह्या मोठ्या साईज मधल्या साबणी, याच्यावर किती 92 रुपये किंमत आहे, तर ह्या साबणी मला कितीला भेटल्या, ह्या साबणी मला 75 रुपयाला 5 साबणी भेटल्या। मी शक्यतो रिन साबणी वापरते, पण ह्या वेळेस म्हटलं रिन न वापरता घडी वापरून बघूये, तर मग ह्या वेळेस घडी आणले। तर ह्या 75 रुपयाचं 5 साबणीचं पॅकेट भेटलं, आणि 5 साबणी मला 1 महिनाभर जातातच। 1 किलो साबुदाणा आणलाय। साबुदाणा संपला होता घरातला, हे टोमॅटो आहे, साबुदाणा घरातला संपला होता, त्यामुळे मग 1 किलो आणला, कारण आता श्रावण चालू होईल, मग उपवास चालू होईल। हरभरे नव्हते माझ्याकडं, तर मग हरभऱ्याची कधी भाजी करायला बरे असतं, कारण आता भाजीपाला महाग झालाय, मग हरभऱ्याची आम्हाला काळी भाजी आवडती, किंवा मग जर शिजून दिले तर मग शिजून पण आवडतं आम्हाला, त्यामुळे ते एक पॅक घेऊन आले। सपोलाचं ओट्सचं पॅकेट घेऊन आले। मसाला ओट्सचं पॅकेट मी मोठंच आणत असते सपोलामध्ये,
पण ह्यावेळेस मसाला ओटचं पॅकेट मोठं शिल्लक नव्हतं, त्यामुळे छोट्यातलं घेऊन आले. म्हटलं बाहेर कधी गेले तर मग तिथून मी मोठ्यातलं पॅक घेऊन येईल. ते सिंपल होते, पण सिंपल मग ते शुगर ॲड करून द्यावं लागतं आणि शुगर जास्त काही मी रुईला देत नाही. मग मसाला ओट्स पण टेस्टी लागतात, त्यामुळे मी मसाला ओट्सचं पॅकेट आणत असते. आणि मुलांसाठी कसं हेल्दी असतं, छोट्या बुकेसाठी मुलांच्या चांगलं असतं. एक मसूरचं पॅकेट घेऊन आले अर्धा किलोचं. मसूर कसं काळ्या भाजीला आवडतात आणि खिचडी भातात पण आम्हाला मसूर आवडतं, त्यामुळे ते पॅकेट घेऊन आले. एक टाटाची नमकची पुडी घेऊन आले. हा रुईसाठी टी शर्ट आणलाय. तर हा टी शर्ट आम्हाला आवडला आणि छान दिसतो घातल्यावर, आम्ही घालून पाहिला होता. तर मग हा आवडला, मग घेऊन आलो. याच्यावरती किंमत आहे 109 रुपये. तर हा 89 रुपयाला आम्हाला पडला आहे. तर मग हा मी घेऊन आले आणि छान वाटतो डेली यूज साठी. टी शर्ट छान असतात. हा रुईचा टी शर्ट आहे हा. आणि कसा वाटला हा टी शर्ट तुम्ही कमेंट करून सांगा. मला तर आवडलाय हा. हे इन्स्टंट पॉपकॉर्नचे 2 पॅकेट घेऊन आले मी. हे इन्स्टंट पॉपकॉर्न कसे करण्यासाठी सोपे असतात आणि छान लागतात खायला, त्यामुळे हे आणि हे शक्यतो मॉलमध्येच भेटतात, त्यामुळे मग मी हे 2 पॅकेट घेऊन आले. यात पण फ्लेवर असतात, पण मी सिंपलच फ्लेवर मधले आणले. ते निशा मेहंदीच्या 2 पुड्या घेऊन आले. मी शक्यतो जास्त काही मेहंदी लावत नाही, पण आता बरेच दिवस झाले, जवळजवळ 6 नाही जास्त दिवस होऊन गेले असतील, 6 महिन्यापेक्षा जास्त. तर मग म्हटलं आता मेहंदी लावूये रक्षाबंधन निमित्त, मग आधीच लावून घेऊ असं. कारण पाऊस जर असला तर मग मेहंदी लावायला जमत नाही, कारण मग सर्दी होती मला, हेअर जास्त ओले राहिले. तर मग म्हटलं आता मेहंदी लावून घेऊये. हा रुईला पण सर्दी होती. एक एव्हरयूजचं नॅचरल एव्हरयूजचं वॉलनट स्क्रब आणलंय. तर मग हे स्क्रब मी म्हणजे मागे पण वापरलं होतं, तर मला सूट झालं, त्यामुळे मग एक स्क्रब घेऊन आले मी. हे पॅराबेन्स फ्री आहे स्क्रब, त्यामुळे मी हे यूज करते आणि माझ्या स्किनला सूट झालं, त्यामुळे मग हे घेऊन आले मी. हे एक आपलं टाकी ठेवण्यासाठी जे स्टँड असतं ते स्टँड घेऊन आले. म्हणजे याला चाका असतात ना, मग आपली गॅस सिलेंडर मूव्ह करता येतं आपल्याला लवकर. तर मग हे एक घेऊन आले मी. तर यामध्ये 2 कंपन्यांचं होतं, तर मग याची 1 इयर वॉरंटी आहे आणि हे मला 109 रुपयाला पडले. तर चांगले पडले, कारण बाहेर मी बघितलं होतं तर बाहेर असंच होतं, तर ते जवळजवळ 150 रुपयाला होतं. तर मग हे चांगलं वाटलं मला, मग मी हे घेऊन आले. बघू आता वापरून बघू, आणि मग हे व्यवस्थित निघलं तर मग अजून एक आणणार आहे, कारण 2 टाक्यांना शक्यतो 2 लागतातच. आणि हा एक शर्ट आणला आम्ही. तर हा शर्ट अवघा 200 रुपयाला भेटलाय आम्हाला. 199 रुपये प्राइस आहे, बघू शकता तुम्ही. आणि 200च्या मानाने याची क्वालिटी खूप छान आहे, म्हणजे आवडला मला. तर मग मॉलमध्ये काही गोष्टींचा असा फायदा होतो की आपल्याला त्या वस्तू घेतल्यावर परवडतं, आणि मॉलमध्ये शक्यतो हे जे पॅकिंग असतात त्यावरती आपल्याला बरीचशी सूट असते, त्यामुळे मग घेते. आणि ह्या शर्टची क्वालिटी पण खूप छान आहे, त्यामुळे मग हा एक शर्ट घेतला. अवघा 200 रुपयाला आहे, आणि असा शर्ट बाहेर 200 रुपयाला भेटत नाही, मग त्यामुळे हा घेतला एक आम्ही. आम्हाला आवडला, असा कलर पण नव्हता त्यांच्याकडं, मग त्यामुळे त्यांनी हा घेतला. आणि मॉलमध्ये वस्तू घेण्याचा एक फायदा होतो अशा पॅकिंग वस्तू, की ते MRP पेक्षा आपल्याला कमी किमतीत भेटतं. सपोज हा हिमालयाचा सोप आहे, हा आहे 85 रुपयाचा, तर मग हा सोप मला भेटलाय 89 रुपयाला. तर मग मॉलमध्ये असा फायदा होतो की आपल्याला ह्या पॅकिंग वस्तूंवर डिस्काउंट भेटतो. आणि असं आपण मेडिकलमध्ये जर घ्यायला गेलो तर हा 85ला आहे, तर आपल्याला 85लाच देणार, त्यामुळे पॅकिंग वस्तू घेण्यासाठी परवडतात मॉलमध्ये. आणि माझा एवढासाच किराणा हा याचं किती बिल झालंय, याचं जो 1700 रुपये बिल झालंय एवढासाच वस्तूचं. तर तुमचं पण असंच होतं की म्हणजे आपल्याला ती वस्तू घ्यायची नसते, आपण घरून काय ठरवलेली नसते, पण तिथे गेल्यावर आपल्याला दिसते मग आपण लगेच घेऊन टाकतो. असं होतं का तुमचं? हे कमेंट करून नक्की सांगा. माझं तर डीमार्टमध्ये प्रत्येक वेळेस गेलं की होतंच, तर तुमचं होतं का मला ते कमेंट करून सांगा. बरंच सामान मी बाहेरून पण घेत असते किराणा दुकानातून, कारण डीमार्टमध्ये प्रत्येक गोष्ट काय परवडत नाही. डाळी घेण्यासाठी मला तरी वाटतं, म्हणजे मला तर काही डीमार्टमध्ये परवडत नाही. तर एवढं सामान मी डीमार्टमधून आणलंय,
तर मग माझं डीमार्ट मधल्या सामानाची खरेदी तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही यापैकी कुठलं सामान घेतात डीमार्ट मधून ते मला कमेंट करून सांगा। आणि माझा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। चला मग पुन्हा भेटू उद्याच्या नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।